दिल्लीमध्ये स्फोट झालेल्या गाडीत डॉक्टर उमर असल्याचं डीएनए टेस्टवरून झालं सिद्ध। कानपूर इथून डॉक्टर मोहम्मद आरिफलाही चौकशीसाठी पोलिसांनी घेतलं ताब्यात। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून शाहीनच्या नावावर आलेली ब्रेझा गाडी जप्त। विद्यापीठाच्या मान्यतेप्रकरणी नॅकची अल फलाहला कारणे दाखवा नोटीस। बोत्सवाना इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भारताला 8 चित्ते देण्याचा प्रतिकात्मक समारंभ। राष्ट्रपतींचा बोत्सवानातल्या भारतीय समुदायाशी संवाद। नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एकूण 20,000 कोटी रुपयांची कामं केली जाणार। मुख्यमंत्री दीर्घकाळ चालणाऱ्या कुंभमेळ्याच्या पर्वात गेल्या वेळच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत 5 पट अधिक भाविक अपेक्षित। निर्विघ्न कार्यक्रमासाठी चोख व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पुणे जमीन व्यवहाराला अधिकृत मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आणि ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारताच्या मिश्र आणि महिला संघाला सुवर्णपदक। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात